काही कलाकार दुसऱ्यावर विनोद करून हशे वसूल करतात, तर काही स्वतःवरच विनोद करून 7 मजली हास्याचे तुषार निर्माण करतात. अशाच एका मुरब्बी कलाकाराने स्वतःच्या रंगभूमीवरच्या पदार्पणाचं वर्णन खूप मार्मिक पद्धतीनं केलं होतं. ते असं: माझं नाव प्रकाश विठ्ठल इनामदार, कैया अप्पासाहेब इनामदार ह्यांचा मी मुलगा. माझा जन्म पुण्याचा. वडील कैया अप्पासाहेब इनामदारांकडून मला कलेचा वारसा मिळाला आणि गेली 45-50 वर्ष मी निष्ठेने तो जपला. रंगभूमीवर सर्व कलाकार येतात, पण मी मात्र रंगभूमीवर पडलो. माझं पहिलं नाटक भरतनाट्य मंदिर निर्मित झाशीची राणी. माझी भूमिका होती झाशीच्या राणीचा दत्तक पुत्र दामोदर. माझा रोल आधीच बसला होता, कारण मला फक्त त्या झोळीत बसून सगळ्यांकडे टकमक बघायचं होतं. वय वर्ष 1, वजन 31 पाऊंड गुटगुटीत असा मी. आणि वडील स्वतः नाटकात असल्यामुळे बाळाची काहीच चिंता नव्हती. चिंता होती ती माझ्या वजनाची. मला पाठुंगळी घेऊन झाशीच्या राणीने तालीम केली नव्हती आणि जशी ती रंगभूमीवर आली तशी झोळी माझ्या वजनाने फाटली आणि मी रंगभूमीवर पडलो. रंगमंदिरात हशा पिकला आणि माझा सर्वांना हसवण्याचा प्रवास सुरू झाला. रंगभूमीला माझ्या रूपाने एक वजनदार कलाकार मिळाला. हा मुरब्बी कलाकार कोण हे सांगायची आता खरी तर गरजच नाही, कारण ते वजनदार व्यक्तिमत्व आपसुकपणेच आपल्या नजरेसमोर आलं असणार. प्रकाश विठ्ठल इनामदार, जन्म 28 ऑक्टोबर 1950. हा कलाकार पदार्पणात पडला, पण नंतर त्याने यशाची अनेक शिखरं सर केली. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना हसवून हसवून अक्षरशः लोळवलं. थांबा थोडं दामटा घोडं, विच्छा माझी पुरी करा, आतून कीर्तन वरून तमाशा, सखाराम हवालदार, कथा अकलेच्या कांद्याची, बाईचा लळा दौलती खुळा, गाढवाचं लग्न, उल्लू दरबार अशा नाटकांमध्ये त्यांच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग आणि अफलातून हजरजबाबीपणा ह्यामुळे प्रेक्षागृहात हास्य कल्लोळ उसळायचे. त्यांनी संगीत सौभद्र, संगीत संशय कल्लोळ, संगीत मानापमान, संगीत होनाजी बाळा, कविराय राम जोशी, संगीत कट्ट्यार काळजात घुसली अशा अनेक संगीत नाटकांमध्येही आपला स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. डार्लिंग डार्लिंग, सौजन्याची ऐशी तैशी, लेकरू उदंड झाली, बिऱ्हाड वाजलं, लफडा सदन, करायला गेलो एक, सारंगा, आमचं जमलं बरं का, स्वयंसिद्धा, वऱ्हाडी माणसं, दिवा जाळू दे सारी रात, बेडरूम, सासरचं दुखणं, संभूषांच्या चाळीत, जरा वजन ठेवा, धरपकड, सूनबाई घर तुझंच आहे, जोडी तुझी माझी, महायोग, घरोघरी हीच बोंब. ह्या सामाजिक नाटकांबरोबरच बेबंदशाही, आग्र्याहून सुटका, रायगडला जेव्हा जाग येते अशा ऐतिहासिक नाटकांतही त्यांनी भूमिका करून रसिकांची दाद मिळवली. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नी जयमाला इनामदार यांच्याबरोबर गुदगुल्या आणि टेस्टी मिसळ ह्या द्विपात्री नाटकांमधूनही त्यांनी रसिकांचे मनसोक्त मनोरंजन केलं. थोडक्यात नाटक कुठलंही असो, मग ते वगनाट्य असो, संगीत, सामाजिक, ऐतिहासिक किंवा द्विपात्री नाटक असो, रसिकांना त्यांचे सगळे ताणतणाव विसरायला लावून त्यांना मनोरंजनाच्या अनोख्या दुनियेत रममाण करण्याच्या त्यांनी जणू ध्यासच घेतला होता. फक्त नाटकच नाही तर मुद्रांक, अदलाबदली, ही पोरगी कोणाची, वाजवा रे वाजवा, गोष्ट धमाल नाम्याची, नसती उठाठेव, लेक चालली सासरला, जावयाची जात, आपली माणसं, सतीची पुण्याई, स्त्रीधन, बिनकामाचा नवरा, थोरली जाऊ, जगावेगळी प्रेम कहाणी, देवता, आयत्या बेळावर नागोबा, दुनिया करी सलाम, नवरा माझा ब्रह्मचारी, माहेरची माणसं, चोराच्या मनात चांदणं, श्री सिद्धेश्वर माझा पाठीराखा, पैजेचा विडा, कडकल लक्ष्मी, बेधडक बेधडक ह्या चित्रपटांमध्ये आणि टोकन नंबर, चांदा ते बांदा, श्री व सौ अब्ज बुद्धे, आधी जाते अक्कल, शुभमंगल सावधान, नसती आफत, इंद्रधनुष्य, थरार, अफलातून
या आमच्या हसऱ्या घरात ह्या मालिकांमध्येही त्यांनी आपल्या लाजवाब अभिनयाने रसिकांची मनं जिंकली. गाढवाचं लग्न हे त्यांचं सगळ्यात आवडीचं म्हणण्यापेक्षा लाडकं नाटक. त्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं. सगळीकडे गाजलेले आणि रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या ह्या नाटकाचे त्यांनी 2500च्या वर प्रयोग सादर केले. रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी अथकपणे प्रवास करणाऱ्या या अवलियाचा प्रवास 23 डिसेंबर 2007 रोजी अचानक थांबला आणि नाट्यवर्तुळात शोककळा पसरली. अशा ह्या नाटकाला वाहून घेतलेल्या मनस्वी कलाकाराला रसिक कधीच विसरू शकणार नाहीत. शरीराच्या वजनाबरोबरच वाक्याचं वजन सांभाळून हमखास हशे वसूल करणाऱ्या या लाजवाब कलाकाराला मानाचा मुजरा. मित्रांनो, रंगभूमीवर पडून सुरुवात करणारा हा कलाकार पुढे मराठी नाट्यविश्वातील हास्य सम्राट ठरला. आपल्या अभाट विनोद बुद्धीने, हजरजबाबी स्वभावाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी लाखो रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. प्रकाश विठ्ठल इनामदार हे केवळ एक अभिनेते नव्हते, तर मराठी रंगभूमीचे खरेखुरे लोककलावंत होते. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक प्रवेश आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे. 23 डिसेंबर 2007 रोजी त्यांचा प्रवास थांबला, पण त्यांनी दिलेला आनंद, त्यांनी निर्माण केलेला हास्य आणि त्यांनी जपलेली रंगभूमीची परंपरा आजही तितकीच जिवंत आहे. अशा ह्या वजनदार व्यक्तिमत्वाला, मराठी रंगभूमीच्या या अविस्मरणीय कलाकाराला आमचा मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.